एम आय युअर फ्रेंड? मी तुझा मित्र आहे का? त्याने विचारलं. त्यावर तिने नाहीमध्ये मान हलवली. देन हू एम आय हिअर? तो बोलला. यू आर MD ऑफ दिस ऑर्गनायझेशन. ती बोलली. येस, दॅट्स इट. इट मीन्स आय एम युअर बॉस. सो कॉल मी सर. ओके? तो एक भुवई उंच करून बोलला. तशी ती मात्र त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहतच राहिली. आता पुढे. ओ हॅलो, हे काय नवीनच? मी आणि तुला सर म्हणायचं? काय संबंध? ती रागातच बोलली. आत्ताच तर संबंध सांगितला ना. यू आर एम्प्लॉई अँड आय एम युअर बॉस. तो ऐटीत म्हणाला. तू ना आता लिमिट क्रॉस करतोय. ती पुन्हा त्याच्यासमोर बोट नाचवत बोलली. हे मिस चष्मीस, जे सांगितले ना ते करायचं. ओके? आय एम युअर बॉस अँड बॉस इज ऑलवेज राईट. तो भुवया उडवून तिला टिवचून बोलला. पण आता ह्याच्याशी वाद घालून काहीच फायदा होणार नव्हता हे तिला त्याच्या वागण्यावरून कळलं होतं. म्हणून मग ती शांतच राहिली. पण मनात मात्र त्याला खूप सारं कोसून झालं होतं. तोंडातल्या तोंडात पुटपुटून शिव्यांची लाखोलीही वाहिली होती तिने त्याला. मग स्वतःला सावरून तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि चेहऱ्यावर एक बॉक्स टाईप स्माईल ठेवून बोलली. सर, आजचं शेड्यूल डिस्कस करूया? त्यावर त्याने एक कुत्सित स्माईल तिला दिली. त्याचा हेतू आता साध्य झाला होता. दॅट्स लाईक ए गुड गर्ल. प्लीज गो अहेड. तो बोलला. तशी ती दातोट खातच त्याला आजचा शेड्यूल सांगू लागली आणि तो मात्र तिची होणारी चिडचिड एन्जॉय करू लागला. इथे इनामदार विलामध्ये सविता म्हणजेच आदित्यची आत्या तिच्या मुलीला मयुरीला सांगत होत्या. मयू, काय झालं? तू बोललीस का आदित्यशी? नाही गाई, तो असतो कुठे घरात? मयुरी मोबाईलमध्ये रील्स बघत बोलली. मयू, असं करून नाही चालणार. तुला कसंही करून त्याच्याशी बोलावं लागेल. तू त्याला आवडते का हे पाहावं लागेल. नाहीतर ती प्रतीक्षा पण त्याच्यासाठी कोणी दुसरीच मुलगी पसंत करेल, जसं आकांक्षाने अक्षयसाठी त्या युविकाला पसंत केलं. मग मात्र आपल्याला काहीच करता येणार नाही. मग तुझ्या आणि आधीच्या लग्नाबद्दल मी आईशी बोलू पण शकणार नाही, जोपर्यंत कळत नाही की तो आधी तुझ्याबद्दल काय विचार करतो. मला वाटलं होतं तू इतकी सुंदर दिसतेस तर तो आदित्य भाळेल तुझ्या रूपावर, पण तो आहे की पूर्ण दिवस ऑफिसमध्येच असतो. मला वाटलं होतं लंडनला राहून आला आहे तर असेल ह्याला मुलींचं अट्रॅक्शन, पण नाही, हा तर इतका प्रामाणिक निघेल वाटलं नव्हतं. आत्या चिडचिड करत बोलल्या. पण त्यांना कुठे माहीत होतं त्याचे लंडनमधले प्रताप. अहो आत्या, लंडनमध्ये होता तो. एकदा युवीला जाऊन विचारा, ती सांगेल तुम्हाला सगळं. मयुरी मात्र मोबाईलमध्ये रील्स बघण्यात गुंग होती. तिचं काही लक्ष नव्हतं तिच्या आईच्या बोलण्याकडे. तशा आत्या अजूनच चिडल्या. ह्या मुलीचं कसं होईल काय माहीत. त्या मनातच बोलल्या आणि तिच्या डोक्यावर एक टपली मारून बाहेर निघून गेल्या. संध्याकाळी युविका घरी आली. आज तिची जरा जास्तच चिडचिड झाली होती. ऑफिसमध्ये आदित्य जसा तिच्याशी वागत होता तिला त्याचं तोंड पण पाहू नये असंच वाटत होतं. ती तिच्या बेडरूममध्ये बसली होती, डोक्याला हात धरून. थोडा वेळ स्वतःला रिलॅक्स करत होती. आता पुढचे 6 महिने तरी त्याच्यापासून सुटका नव्हती तिची. पण त्यांची कंपनी ग्रो करण्यासाठी तिला इनामदार ग्रुपमध्ये काम करावंच लागणार होतं आणि ती आधीबद्दल कोणाला काहीच सांगूही शकत नव्हती. एवढी त्याने त्याची इमेज क्लिअर ठेवली होती घरच्यांसमोर, म्हणून तिचा नाईलाज होता. रात्री जेवणाच्या टेबलवर पण नजरेनेच आग ओकत होते दोघेही एकमेकांवर. तिला तर काही कळत नव्हतं. अक्षय तर पिक्चरमध्येच नव्हता. ह्या आदित्यचं तोंड बघतच तिचा दिवस उजाडत होता आणि त्याचं तोंड बघतच मावळतही होता. इरिटेट करून ठेवलंय ह्या मुलाने, तिने मनातच डोळे फिरवले. पण तिला कुठे माहीत होतं की येणारे पुढचे दिवस तिच्यासाठी काय काय घेऊन येणार होते. ज्याचं तोंड आता पाहू वाटत नाही त्यालाच बघण्यासाठी मॅडम अधीर होणार होत्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये युविका तिचं काम करत तिच्या डेस्कवर बसली होती. इतक्यात तिच्या टेबलवरचा इंटरकॉम वाजला आणि आदित्यने तिला आत केबिनमध्ये बोलावलं. ती आत गेली. मिस सबनीस, रॉयल इंडस्ट्रीजचे क्लायंट उद्या इथे येणार आहेत. तुमच्या उद्याच्या शेड्यूलमध्ये ॲड करा.
त्यांची मीटिंग शार्प 11 वाजता होईल. आत्ताच त्यांचा मेल आलाय, मी फॉरवर्ड केलाय तुम्हाला. त्यांचं प्रेझेंटेशन बनवा आणि हो, ते प्रेझेंटेशन उद्या तुम्हालाच द्यायचं आहे. ओके? आदित्य त्याच्या लॅपटॉपमध्ये काम करत करतच तिला बोलला. तो एकदम सिन्सिअर वाटत होता तिला. सिन्सिअरली काम करताना दिसला तो तिला, कारण आज तो तिला चष्मीस नव्हता म्हणाला. सबनीस हाक मारली होती त्याने. माझं झालंय सांगून, तुम्ही गेलात तरी चालेल. ती तशीच उभी होती म्हणून तो तिच्याकडे न बघताच बोलला. तशी ती थोडी विचारातून बाहेर आली. येस सर, ती बोलली आणि बाहेर गेली. मग तिने त्याने पाठवलेला मेल ओपन केला आणि त्यातले डिटेल्स घेऊन तिने एक ड्राफ्ट प्रेझेंटेशन बनवलं. संध्याकाळपर्यंत तिने त्यावर काम केलं आणि मग फायनल प्रेझेंटेशन बनवलं. मग तिने आदित्यच्या केबिनच्या डोअरवर नॉक केलं. येस, कम इन, तो बोलला तशी ती आत गेली. सर, ते प्रेझेंटेशन रेडी आहे. तुम्ही एकदा बघून घेता का? मग मी फायनल करेन. युविका एकदम अदबीने त्याच्याशी बोलली. मिस सबनीस, ते प्रेझेंटेशन तुम्हाला द्यायचं आहे. मी बघून काय करू? टीना तर कधीच मला दाखवत नव्हती. तुम्ही तर टॉपर आहात ना? मग तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास नाही का? तो मुद्दाम तिला खिजवत बोलला. त्याला पण तेच हवं होतं की जर तिला प्रेझेंटेशन नाही देता आलं तर डॅड तिला दुसरीकडे शिफ्ट करतील, असं त्याला वाटत होतं. पण तिला मात्र त्याचा जास्तच राग आला. पण तरी तो न दाखवता ती बोलली. सर, ते पहिल्यांदाच आहे म्हणून म्हणत होते मी. एकदा बघितलं असतं तर मी फायनल केलं असतं ते. ती पुन्हा अदबीने बोलली, कारण तिच्या एका चुकीमुळे इनामदार ग्रुपचं काही नुकसान झालेलं तिला नसतं आवडलं. मिस सबनीस, ह्यापेक्षा पण महत्त्वाची कामं आहेत मला. आता मला अजिबात वेळ नाही आहे आणि सगळी कामं कधी ना कधी पहिल्यांदा झालेलीच असतात. सो व्हॉट्स द बिग डील? तुम्ही तुमच्या परीने करा रेडी. तो बोलला आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून काम करू लागला. आता मात्र तिच्या रागाचा पारा चढला आणि ती पाय आपटतच बाहेर निघून गेली. आता तिला काही सुचत नव्हतं. प्रेझेंटेशन तर बनवलं होतं, पण ते बरोबर झालंय की नाही कोण सांगणार? हा ॲडी तर डोक्यावर पडलाय. त्याला कळत नाही का काही चूक झाली तर त्यांच्याच कंपनीला लॉस होणार आहे? ती डोक्यावर हात धरून बसली होती आणि चिडचिड करत होती. पण इथे आधी मात्र तिला डिस्टर्ब झालेलं बघून हसत होता. त्याला लवकरात लवकर तिची इथून हकालपट्टी करायची होती म्हणून चाललेलं हे सगळं. मग तिने पाठवलेला तो प्रेझेंटेशनचा मेल ओपन केला. पण ते प्रेझेंटेशन पाहून तो अवाकच झाला, कारण एखादा अनुभवी एम्प्लॉई पण इतकं चांगलं प्रेझेंटेशन बनवू शकला नसता जितकं चांगलं प्रेझेंटेशन तिने पहिल्याच अटेम्प्टमध्ये बनवलेलं. वाव, व्हेरी इम्प्रेसिव्ह. त्याच्या तोंडून आपोआपच शब्द बाहेर पडले. आता ऑफिस टायमिंग संपलं होतं आणि सगळे एम्प्लॉई निघून जात होते, म्हणून युविका पण आता तिची पर्स घेऊन ऑफिसच्या बाहेर निघाली. थोड्या वेळाने आदित्य पण ऑफिसमधून निघाला. पण अजून कोणीतरी होतं जे ऑफिसमध्ये त्यांच्या जायची वाट बघत होतं. हो, टीना होती ती. जसा आधी गेला टीना पटकन युविकाच्या डेस्कवर आली आणि तिने युविकाचा PC चालू केला. तिच्या सुदैवाने युविकाने अजून तरी जुना पासवर्ड चेंज केला नव्हता, म्हणून ती PC ऑन करू शकली. तिने PC ऑन केला आणि युविकाने बनवलेली प्रेझेंटेशनची फाईल ओपन केली आणि आता ती फाईल तिथून शिफ्ट डिलीट केली. आता ती फाईल परमनंटली डिलीट झाली होती. टीना स्वतःशीच खुनशी हसली. तिला कसंही करून युविकाला इथून घालवायचं होतं आणि स्वतःला इथे यायचं होतं, पुन्हा तिच्या डेस्कवर, पुन्हा आदित्यच्या जवळ. पण जोपर्यंत युविका तिथे होती तोपर्यंत तरी तिला तिथे यायला मिळालंच नसतं. आजूबाजूला तिची माणसं होती जी तिला युविकाबद्दल खबर देत होती. त्यांनीच तिला सांगितलं होतं की युवीने उद्याच्या मीटिंगसाठी प्रेझेंटेशन बनवलं आहे, म्हणून टीनाने येऊन तिचा डाव साधला होता. आता स्वतःच्याच पाठीवर थाप देत ती उठली आणि घरी गेली. इनामदार व्हिलामध्ये रात्री सगळ्यांची जेवणं आटोपली होती, पण सगळे लिव्हिंग रूममध्ये बसले होते. आज पण अक्षय नव्हता. युविका अक्षताच्या बाजूला बसली होती. आधी तिथे त्याच्या आजीसोबत बसला होता आणि आजीला मोबाईलमध्ये काही ना काही दाखवून हसवत होता. युविकाने एक नजर पण त्याच्याकडे पाहिलं नाही, कारण आज जे तो ऑफिसमध्ये तिच्यासोबत वागला होता ते तिला अजिबात आवडलं नव्हतं. म्हणजे मोजून 6 दिवस झाले होते तिला ऑफिस जॉईन करून
आणि त्याने लगेचच तिला प्रेझेंटेशन द्यायला लावलं होतं आणि एकदा स्वतः चेक पण करत नव्हता तो. म्हणे मी बिझी आहे. आता आजीसोबत टाईमपास करतोय तेव्हा चालतं का तुला? ती सगळा मनातच विचार करत होती. त्याला डझनभर शिव्या तर देऊन झालेल्याच तिच्या. अटेन्शन प्लीज, सगळेजण इकडे बघा. आजोबांचा खणखणीत आवाज आला. तसे सगळे त्यांच्या दिशेने पाहू लागले. तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, म्हणून आपण सगळे इथे जमले आहोत. तर एक गुड न्यूज आहे. काल यशराज आणि रविराज अनयच्या घरी जाऊन आले आणि त्यांनी अनय आणि अक्षताच्या लग्नाची तारीख पक्की केली आहे. तर इथून बरोबर 5 महिन्यांनी लग्नाचा खूप चांगला मुहूर्त मिळालाय. त्याच मुहूर्तावर लग्न करण्याचे ठरविले आहे. आजोबा बोलले तसे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. युविकाने अक्षताला खांदा मारला. तसं तिने लाजून तिचे दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले. अरे ही बघ, आत्ताच इतकी लाजते, आदित्य बोलला. तसे सगळे हसू लागले. आता सगळेजण आपापल्या बेडरूममध्ये निघून गेले. युविका पण तिच्या बेडरूममध्ये गेली. पण आज तिला काही झोप येत नव्हती, कारण उद्याच्या प्रेझेंटेशनचं तिला टेन्शन आलं होतं. तसं कॉलेजमध्ये खूप वेळा तिने असं प्रेझेंटेशन दिलं होतं, पण आज मात्र ती इनामदार ग्रुपला रिप्रेझेंट करणार होती. त्यामुळे तिची थोडी धाकधूक वाढली होती. शेवटी ऑल इज वेल बोलत झोपून गेली ती. दुसऱ्या दिवशी युविका ऑफिसमध्ये आली. ब्लॅक कलरची ट्राउझर आणि व्हाईट शर्ट तिने घातला होता. सगळे केस एकत्र करून मागे बांधून ठेवले होते. आज प्रेझेंटेशन द्यायचं होतं म्हणून एकदम फॉर्मल कपडे घातले होते तिने. एकदम डिसेंट दिसत होती ती त्या ड्रेसमध्ये. आदित्य त्याच्या केबिनमधून तिला पाहत होता. जशी ती येताना दिसली त्याने लगेचच तिला केबिनमध्ये बोलावून घेतलं. हा बोका लवकर येऊन बसलाय वाटतं, ती मनातच बोलली आणि त्याच्या केबिनचं दार नॉक केलं. मे आय कम इन सर, ती बोलली. येस कम इन, तो बोलला. मिस सबनीस, प्रेझेंटेशनची तयारी झाली ना, त्याने विचारलं. येस सर, ती बोलली. ओके देन. क्लायंटची 11 वाजताची मीटिंग होती, पण ती प्रीपोन होऊन आता 10 वाजता आहे. सो तुम्ही लगेच कॉन्फरन्स हॉलमध्ये या, तो बोलला आणि उठला आणि त्याचा लॅपटॉप घेऊन कॉन्फरन्स हॉलमध्ये गेला सुद्धा. ती मात्र तशीच स्टॅच्यूसारखी उभी होती. तिला वाटलं लवकर येऊन थोडा वेळ प्रेझेंटेशनची पुन्हा एकदा तयारी करेन, पण आत्ता मात्र लगेचच तिला जावं लागणार होतं, म्हणून तिला टेन्शन आलं होतं. ती पटकन तिच्या डेस्कवर गेली आणि तिने तिचा पेन ड्राईव्ह PCला कनेक्ट केला आणि प्रेझेंटेशनची फाईल कॉपी करण्यासाठी फोल्डर ओपन करू लागली. पण सगळीकडे शोधलं तरी तिला प्रेझेंटेशनची फाईल कुठेच सापडली नाही. तिला काही कळेना, असं कसं होईल? मी कालच ते प्रेझेंटेशन बनवलं होतं, मग फाईल जाईल कुठे? तिला आता खूपच टेन्शन आलं. ती पुन्हा चेक करू लागली, पण फाईल नव्हती सापडत. इतक्यात इंटरकॉम वाजला. मिस सबनीस, लवकर कॉन्फरन्स हॉलमध्ये या, समोरून आदित्य बोलत होता आणि इथे युविकाच्या डोळ्यात मात्र पाणी होतं. टीना हे सगळं बघत होती आणि खुनची स्माईल करत होती. युविका, आज तो तू गई, टीना मनातच खुश होत बोलली. युविका तशीच बसून राहिली होती. तिला काहीच सुधरत नव्हतं. काय करू आता, प्रेझेंटेशन कसं देऊ? पण थोड्याच वेळात युविकाला काहीतरी आठवलं आणि तिच्या डोळ्यात एक चमक आली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.